अहमदनगरमधल्या बलात्कार प्रकरणी राज्य सरकार गंभीर नाही असा आरोप काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। कोपर्डी प्रकरणाचे पडसाद जे आहे आज सभागृहात उमटताना पाहायला मिळाले। विरोधक आक्रमक झाले आणि सगळं कामकाज आहे ते बाजूला ठेवा आणि या प्रकरणावरती चर्चा करण्याची मागणी केली होती। आपल्या सोबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे आहेत। तर काय सांगाल, हे प्रकरण झालेलं आहे, तुम्ही चर्चेची मागणी केली मात्र चर्चा होऊ शकली नाही। माणुसकीला काळिंबा फासणारं आणि महाराष्ट्राच्या नावलौकिकास काळिंबा फासणारं असं कृत्य नगरमध्ये घडलेलं आहे। भर दिवसा आणि भर वस्तीमध्ये त्या मुलीवर बलात्कार करण्यात आला, तिचे हात पाय अवयव तोडण्यात आले, क्रूररित्या ती हत्या झाली। कोणी तिच्या मदतीला तिला वाचवायला आलं नाही आहे आणि त्यानंतरही आज मितीपर्यंत मुख्यमंत्री पंढरपूरला जाऊ शकतात, पण त्या मुलीच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांना सांत्वन करू शकले नाही। महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिलं नाही याचं एक उत्तम उदाहरण आहे। आज महाराष्ट्रातल्या जनतेला सुरक्षिततेबद्दल चिंता वाटते। ही गोष्ट मी सभागृहातही बोलून दाखवली आणि उद्या कायदा सुव्यवस्थेच्या अधिकचं बोलेन। मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं, त्यामध्ये आर्थिक मदत देऊ केली आणि सरकारी वकील म्हणून नेमणूक केलेली आहे। कसं बघता याकडे? नाही काय त्यामध्ये काय कोणी वकील असलं काय असलं तरी काय फरक पडतो? नेमणूक केलंय काय कर्तृत्व नाही आणि काम नाही। नेमणूक केली, पैसे दिले, हे सरकारचेच पैसे घालवले जात आहेत। कुठेतरी सगळं थांबवण्यासाठी गृह विभाग अपयशी ठरले? 100% अपयशी आहे। पाहता आपण हे थांबवण्यासाठी गृह विभाग अपयशी ठरलेला आहे आणि कुठेतरी ही जी मदत केली जाते सरकारचं पैसे घालवत असल्याचं म्हटलेलं आहे। अद्यापपर्यंत त्या ठिकाणी कोणी ठोस अशी भूमिका सरकारने घेतलेली नव्हती। त्यामुळे नारायण राणे यांनी आज सभागृहात सुद्धा आहे ती जोरदार टीका केली आपल्याला पाहायला मिळते। राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।